तुझं बालपण कसं गेलं आणि तू या क्षेत्रामध्ये आला कसा? तू कसं काय आला इकडं? असं जे विचारतात ना लोक, तसाच प्रश्न आहे. म्हणजे सासवडला असताना 11वी मध्ये संत एकनाथ नावाची एक सुमित कंपनीची एक फिल्म आली होती. तर त्याला कैलासवासी राजू फुलकर त्याचे दिग्दर्शक होते आणि आमचं आबासाहेब पुरंदरे, जे पुरंदरे सरदार, जे त्यांचा पुरंदरे वाडा आहे, राम हो, मंदिर हो. आहे, म्हणजे तुम्ही भरपूर शूटिंग केलेली आहे तिकडे. तर त्या काळात आमच्या वडिलांकडे ते सगळं केअरटेकर म्हणून आलं होतं पाहायला. म्हणजे दुष्काळ त्याच्या अगोदर पडला होता. आमची शेती आहे स्वतःची भरपूर, पण एक घराच्या जवळ आहे आणि आम्ही ते लक्ष देतो. मग शूटिंग आल्यानंतर तिकडे कोणीतरी एक मदतनीस पाहिजे होता, की काम भरपूर आहे आर्ट डिरेक्शनचं, कोणीतरी पेंटिंगला पाहिजे. म्हणून मी गेलो. तर पेंटिंग तिकडे करत होतो. रेणू पांडे म्हणून एक नाशिकचे आर्ट डिरेक्टर होते मुलगी आणि संजय गोडबोले त्याचे कॅमेरामन होते. अच्छा. प्रवीण वानखेडे त्याचे कार्यकारी निर्माते. म्हणजे प्रवीण दादांनी जे त्याचं पहिलंच काम माझं त्यांच्यासोबत झालं. ₹100 पर डे तुम्हाला देईल, 5 दिवस हे शूटिंगचे आणि ₹500 तुम्हाला मिळतील. ह्याच्यात मी खूप खुश झालो, की 5 दिवसाचे मला चांगले पैसे मिळणार आहेत आणि मी ते कामाला सुरुवात केली. आणि ते काम करत असताना राम मंदिरामध्ये आम्ही संत एकनाथांचा जो वाडा लावला होता पूर्णपणे. तर तो काळ खूप सुंदर सजवला होता आणि वाड्याच्या आतमधली गोष्ट वेगळी दिसत होती. म्हणजे ते सगळं धूपारती, हां. विठ्ठलाचं अगदीच. सगळं अभंग चालू आहे, त्यांचं घर आहे आणि वाड्याच्या बाहेर मग मुलं क्रिकेट खेळतायत, कोणी काम करतंय, धिंगाणा घालतंय, अशा त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मला असं वाटलं की कला दिग्दर्शन आपण हे करू शकतो. तर खरं तर तो श्री गणेशा माझा त्या संत एकनाथ फिल्मला सासवडमध्ये सुरू झाला. म्हणजे ते कला दिग्दर्शन आहे हे ते त्यावेळेला कळलं होतं. हां, म्हणजे कला दिग्दर्शन म्हणजे नेमकं काय? तर ते तेव्हा कळालं. म्हणजे तेव्हा जास्तीत जास्त माझं काय होतं, चित्रकला चांगली आहे, तर मी एखाद्या कॉलेजमध्ये कुठेतरी भविष्यात अ, कला शिक्षक म्हणून काम करेल. खूप काही नाही तर मला असं अकाउंटची आवड होती थोडीशी. म्हणजे बँकेत मी कुठेतरी कामाला लागेल. म्हणजे असे काहीतरी त्यावेळेस वाटलं होतं. पण इनडायरेक्टली असं एक असाइनमेंट आली म्हणजे हे काम आलं आणि मी काम सुरू केलं. आवडल्यानंतर मग त्या कामाच्या शोधात पुढे राहिलो.